निवडणुका येत जात राहतील, अंतरिम आदेश देण्याऐवजी मूळ याचिकांवरच अंतिम निर्णय देण्याची वेळ आलेली आहे असं म्हटलंय जस्टिस सूर्यकांत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलाला. त्यांनी याच वेळेस सरन्यायाधीशांचा सल्ला घेण्याचे सुद्धा सूचित केलेलं आहे. नेमकं ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलाला असा सल्ला हा जस्टिस सूर्यकांत यांनी का दिला आणि काल शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या सुनावणीच्या वेळेस दोन महत्त्वाचे मुद्दे समोर आले, ते नेमके कोणते होते याच्याबद्दलची माहिती घेऊयात या व्हिडिओमधनं. नमस्कार, मी हर्षदा परब. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातली सुनावणी काल सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झाली. त्यावेळेस ही सुनावणी झाली नाही, तर यावेळेस चर्चा करून 12, 13 आणि 14 नोव्हेंबरला याच्याबद्दलची सलग सुनावणी घेण्याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं उल्लेख केला. जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातली ही सुनावणी होती. त्यावेळेस एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वकिलानं ही सुनावणी डिसेंबरमध्ये घेण्यासाठीची मागणी केली आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं वकील कपिल सिब्बल यांनी ही सुनावणी नोव्हेंबर महिन्यामध्ये घेतली जावी अशी मागणी केली. कोर्टाला विनंती करत असताना त्यांनी सांगितलं की जानेवारी महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत, तर त्याच्या आधीच या संदर्भातलं अंतिम सुनावणी ही घेतली जावी आणि ठाकरेंच्या वकिलाचं हे मागणं, ही विनंती जस्टिस सूर्यकांत यांनी मान्य केली आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये सुनावणी घेण्याचं त्यांनी जाहीर केलं. 12 तारखेला आणि 13 तारखेला आणि 14 तारखेला या संदर्भातली त्यामुळे सुनावणी होणार आहे. 12 तारखेला ही सुनावणी, अंतिम सुनावणी जी आहे ती पूर्ण झाली नाही, तर 13 आणि 14 तारखेला सुद्धा सलग सुनावणी आपण घेऊ असं जस्टिस सूर्यकांत यांनी त्यावेळेस सांगितलं. आणि त्याच वेळेस त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला, ते म्हणजे की लवकरात लवकर याच्या संदर्भातला निर्णय घेतला गेला पाहिजे आणि म्हणूनच नोव्हेंबर महिन्यामध्ये शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातला अंतिम सुनावणी होईल आणि अंतिम निर्णय येईल असं म्हटलं जात आहे. पण त्याच वेळेस आणखीन एका मुद्द्यावर सुद्धा ठाकरेंचे वकील असलेल्या कपिल सिब्बल यांनी जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर मागणी केली. त्यांनी असं सांगितलं की आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुद्धा नोव्हेंबर महिन्यात घेतली जावी. यावेळेस बोलत असताना जस्टिस सूर्यकांत यांनी ठाकरेंचे वकील असलेल्या कपिल सिब्बल यांना सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सल्ला घेण्याचे आदेश दिले. आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ही सरन्यायाधीशांसमोर सुरू आहे. म्हणजेच तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर ही सुनावणी सुरू होती. अगदी सुरुवातीपासून ही सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर झाली होती. 10 नोव्हेंबरला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे रिटायर्ड झाले. ही सुनावणी आमदार अपात्रता प्रकरणाची ही सरन्यायाधीशांच्या समोर संपेल असं म्हटलं जात होतं. त्याच्या आधीच निवडणुका लागल्या, आचारसंहितांमुळे ही जी सुनावणी आहे ती होत नाही असं म्हटलं जात होतं. पण आचारसंहितांची अडचण याला येणार नाही, कारण ऑलरेडी या ज्या सुनावण्या आहेत त्या सूचीबद्ध आहेत किंवा लिस्टेड आहेत आणि त्यामुळे आचारसंहितेची अडचण या सुनावणीला येणार नाही असं तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये वकील असलेले सिद्धार्थ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. आमदार अपात्रता प्रकरणाच्या संदर्भामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरेंचे बरोबर गेलेले आमदार आणि एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले आमदार अशा दोन्ही बाजूच्या आमदारांना पात्र ठरवल्यामुळेच ठाकरेंकडनं आमदार अपात्रता प्रकरणाच्या केसला चॅलेंज देण्यात आलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडनं आमदार अपात्रता प्रकरणाच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी जो उशीर होतो आहे याच्या संदर्भामध्ये एक कालमर्यादा ठरवून दिली होती. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आमदार अपात्रता प्रकरणाच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यायला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडनं उशीर होतो आहे, तेव्हा सुप्रीम कोर्टानं याच्याबद्दलचा निर्णय द्यायला हवा अशी मागणी केली होती. आणि त्यावेळेस तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आमदार अपात्रता प्रकरणाच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा आहे असं सांगत लवकरात लवकर याच्याबद्दलचा निर्णय घेतला गेला पाहिजे असं सूचित केलं विधानसभा अध्यक्षांना आणि त्याचबरोबर कालमर्यादा सुद्धा ठरवून दिली होती. या कालमर्यादेमध्येच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला आणि दोन्ही बाजूच्या आमदारांना, म्हणजे ठाकरेंबरोबर गेलेल्या आमदारांना आणि एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या आमदारांना त्यांनी पात्र ठरवलं होतं. याच विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज दिलं गेलं आणि त्याला कारण ठरलं होतं सरन्यायाधीशांचीच एक सूचना. सरन्यायाधीशांनी जेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये
निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा ठरवून दिली होती। त्याच वेळेस जर का पक्षकारांना विधानसभा अध्यक्षांचा हा निर्णय मान्य नसेल तर ते पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंज करू शकतात किंवा सुप्रीम कोर्टाकडे येऊ शकतात असं म्हटलं होतं। आणि त्याचाच आधार घेत ठाकरेंच्या शिवसेनेकडनं या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज दिलं होतं। आता काल जेव्हा शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातली सुनावणी झाली त्याच वेळेस वकील कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा समोर आणला आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेण्याची सुद्धा मागणी केली। मुळात हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर सुरू असल्यामुळे सरन्यायाधीशांचा सल्ला घेण्याची सूचना ही जस्टिस सूर्यकांत यांनी केली आहे। आता सरन्यायाधीशांच्या सल्ल्यानंतर किंवा सरन्यायाधीशांनी सांगितलं तरच याच्या संदर्भाची सुनावणी होऊ शकते। नोव्हेंबर महिन्यामध्ये शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भामध्ये सुनावणी होईल। त्याच वेळेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होण्याच्या संदर्भामध्ये आता विशेष लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे सरन्यायाधीश भूषण गवई हे नेमकं या संदर्भामध्ये काय म्हणतात त्याकडे। काल शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या या सुनावणीच्या वेळेस सुनावणी झाली नाही, पण मात्र या दोन मुद्द्यांवर विशेषत्वानं भर देण्यात आला। आता